आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे। निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली हे मी माझं भाग्य समजतो। आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, ते नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करतात। आज त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाची मदत केली। जिथे तिथे वाहतूक कोंडी आढळेल तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन वाहतुकीचे नियोजन करतील। फक्त एकदा येऊन फोटो किंवा व्हिडिओ काढून जर लोकांना न्याय मिळाला नाही तर लोकांचा माझ्यावरचा विश्वास संपून जाईल, याची मला पूर्ण जाणीव आहे, असे माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं आहे। काल रात्री माजी खासदार सुजय विखे राहुरीतील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला, या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी देवळाली प्रवराचे नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड उपस्थित होते। सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज, ते त्यांचं काम नाहीये पण उभे राहिले, असे कार्यकर्ते म्हणणं पण माझे भाग्य समजतो। कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही, आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात। आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय का, काय। कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर। आणि मग तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही। आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही। आणि जर कुठे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी लोक, माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील, अशी मी सूचना दिलेली आहे। तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो। होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगायचं? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता। माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली। आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला, एसपी ऑफिसहून मुंबईला गेला। आणि जेव्हा जिद्द असते ना तर त्या जिद्दीने सगळं होऊ शकतं, फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे, आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात। तर होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत। आणि राहुरीचेच मुलं आहेत, त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचं कामावर। असं काही कुठून अमेरिकन आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत, राहुरीचेच आपल्या मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल। आणि शासनाला सांगितलं, साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो। म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट नाही, मी देऊन टाका। 7 लाख रुपये मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।